तर माझ्या प्रिय लाडक्या विद्यार्थ्यांनो, खरं तर सांगायला शब्द अपुरे पडतील आणि भावना डोळ्यातून वाहून जातील असा हा आजचा क्षण आहे. आपल्या शाळेचा परिसर, तो वर्ग आणि तुमच्या हसण्या खिदळण्याचे ते आवाज आणि माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही दिलेली दाद, हे सगळं आता मला माझ्या आयुष्यातील एका सुवर्ण पानासारखे जोडलं गेलेलं आहे. मित्रांनो, शासकीय किंवा संस्थात्मक नियमामुळे माझी जरी दुसऱ्या शाळेत बदली झाली असली तरी तुमच्यापासून मी दूर गेलेलो नाही आणि मी तुमच्यापासून दूर गेलो आहे असं मुळीच समजू नका. बदली फक्त माझ्या कर्तव्याची झाली आहे, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांपासून दूर जाण्याची नाही. तुम्ही नाराज आहात, मी हे समजू शकतो. तुमची ही नाराजी माझ्यासाठी निश्चिम प्रेम आहे, ज्याची शिदोरी घेऊन मी पुढचा प्रवास करणार आहे. जसं एका फांदीवरून दुसरं फूल उमलण्यासाठी झाड आपली जागा बदलत नाही, तसा हा ज्ञानाचा दिवा दुसऱ्या अंगणात नेण्यासाठी मला या नव्या प्रवासाला समोर जावं लागत आहे. तुम्हाला मला एक गुरुदक्षिणा द्यायची आहे. मी शिकवलेले विचार, दिलेले संस्कार आणि तुमचं अभ्यासातील सातत्य कधीच कमी होऊ देऊ नका. तुमच्या यशाची शिखरे जेव्हा तुम्ही सर कराल तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आणि अभिमान या तुमच्या शिक्षकाला होईल. मी फक्त शाळेची इमारत बदलली आहे, तुमच्या मनातील माझं स्थान आणि माझ्या मनातील तुमची माया कधीच बदलणार नाही. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अंतर कितीही वाढले तरी आठवणीचे बंध सुटत नसतात. अंतर कितीही वाढले तरी आठवणीचे बंध सुटत नसतात आणि जे हृदयाच्या जवळ असतात ते कधीच दूर जात नसतात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप शिका, मोठे व्हा आणि जगाच्या पाठीवर जिथे कुठे असाल तिथं यशाचा झेंडा रोवा. तुमच्या पाठीशी माझा आशीर्वाद आणि मायेचा हात नेहमीच सदैव असेल. नाराज होऊ नका, हसत राहा, कारण तुमचं हसणं माझी खरी ताकद आहे. पुन्हा भेटूया. तुम्हाला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद.